तर अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंचा वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आहे। गुलाबराव पाटील यांची उद्धव ठाकरेंवर ही टीका आहे। भाजपला गरज होती तेव्हा ठाकरे काँग्रेस पवार गटासोबत गेले। ठाकरे कुणाचेच नाहीत याचा फडणवीसांनी विचार करावा। तर ठाकरे शत्रू नाहीत या फडणवीसांच्या वक्तव्यावरील प्रश्नावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं, आज ती त्यांची पप्पी घेत आहे। म्हणजे आपल्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत। आता ते काँग्रेसची फारकत घेत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेते आहे। एक राष्ट्रवादीचे लोक नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे चित्र काही ठिकाणावर नाहीये। पुढच्या काळामध्ये डबडं वाजणार आहे। विचारधारा सोडून जे लोक आमच्यापासून लांब जात होते त्याच्याकरता आम्ही भगव्या झेंड्याकरता देवेंद्रजींबरोबर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आणि ज्यांनी विचारधारा सोडून पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर थोडका विचार देवेंद्रजींनी सुद्धा करावा। ज्यावेळेस आपली गरज होती, ज्यावेळेस आपला पक्ष अडचणीत होता, ज्यावेळेस मोदीजींचं सरकार येण्याकरता आपण प्रयत्न करत होतो त्यावेळेस हे लोक कोणाबरोबर होते। आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून आता हे तुमच्याकडे येत आहेत किंवा तुमच्याशी गोड बोलतायत, पण हे कोणाचेच नाही याचा निश्चितपणाने त्यांनी विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे।